नमस्कार किशोर मित्रांनो. मी प्राध्यापक प्रदीप कुमार माने. मी तत्त्वज्ञान विषय शिकवतो आणि या व्यतिरिक्त मला विज्ञान, निसर्ग या गोष्टींच्या विषयी जाणून घेणं खूप आवडतं. आणि याच जिज्ञासेतून मी आत्तापर्यंत विविध वृत्तपत्रामध्ये, मासिकामध्ये, रेडिओवर विविध पद्धतीचे विज्ञान लेख लिहिलेले आहेत. आणि मी आज तुम्हाला किशोर गोष्टी या मालिकेमध्ये एका अद्भुत अशा विषयाचा मी परिचय करून देणार आहे. हा विषय तुम्हाला सुरुवातीला वाटेल की काल्पनिक आहे काय? अजिबात नाही. हा विषय काल्पनिक नाही. ही खरीखुरी गोष्ट आहे. आणि मी आज तुम्हाला एका अद्भुत अशा जीवाविषयी खरीखुरी गोष्ट सांगणार आहे. त्या जीवाचं नाव आहे मुंगी. आणि तुम्हाला वाटेल की इतका चिमुकला जीव याच्याविषयी सांगण्यासारखं काय? मला पण सुरुवातीला असंच वाटत होतं. पण मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला लक्षात आलं की हा दिसतो तितका चिमुकला जीव चिमुकला नाही किंवा आपल्याला वाटतं तितका सामान्य नाही. म्हणून तर मी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून याच्यावर एक पुस्तक लिहिलं, मुंगीच्या अद्भुत जीवनाविषयी. पुस्तक होतं मुंगी एक अद्भुत विश्व. आणि या मुंगीच्या अद्भुत विश्वाचाच मी आज तुम्हाला या गोष्टीमध्ये किशोर गोष्टीमध्ये परिचय करून देणार आहे. आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला वाटेल की या सर्वसामान्य वाटणाऱ्या जीवाविषयी असं काय सांगण्यासारखं? गादी झाडताना आम्ही त्या गादीखाली सापडतात. किचनमध्ये गेलं तर डब्यामध्ये काहीतरी बिस्किट असेल, त्याचा एखादा चुरा असेल पडलेला, तो घेऊन जायचा प्रयत्न करताना दिसतात. आपल्याला भिंतीवरून विविध ठिकाणावरून इकडून तिकडं जातेल्या दिसतात. एवढं काही विशेष? काही बालमित्रांना तर असं वाटेल की त्या आम्हाला चावतात आणि तिथं आग होते. तर त्याच्यामध्ये एवढं काय विशेष सांगण्यासारखं? मला असंच वाटत होतं, पण असं नाही आहे मित्रांनो. म्हणून तर मी तुम्हाला ही एक अद्भुत विश्व जे सादर करणार आहे ते मुंग्यांचं अद्भुत विश्व सादर करणार आहे. आता सुरुवात आपण इथून करू, चित्रपटांच्या पासून. चित्रपट ही गोष्ट तुम्हाला खूप आवडते. तुमच्यातल्या काही बालमित्रांनी, किशोर मित्रांनी जुरासिक पार्क नावाचा चित्रपट पाहिला असेल. त्या जुरासिक पार्क चित्रपटामध्ये केवढे मोठेच्या मोठे डायनोसॉर्स इकडं तिकडं जातेले, त्या पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी साम्राज्य अस्तित्व निर्माण करणारे डायनोसॉर्स तुम्ही त्या चित्रपटात बघितले. आणि तो चित्रपट जरी काल्पनिक असा आहे असं आपल्याला वाटत असेल, तरी तुमच्यातल्या काही बालमित्रांना ज्यांनी बारकाईनं अभ्यास केला आहे त्यांना लक्षात येईल की डायनोसॉर्स एकेकाळी पृथ्वीचे अविभाज्य घटक होते. ते पृथ्वीवर जसं आजच्या काळी आपण किंवा मुंग्या अस्तित्वात आहेत तसे अस्तित्वात होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या चिमुकल्या मुंग्याही डायनोसॉरच्या काळी अस्तित्वात होत्या. आता काही बालमित्रांना अजून प्रश्न पडला असेल की मग डायनोसॉर्स तर आज आपल्याला पृथ्वीवर दिसत नाहीत आणि मुंग्या कशा काय दिसतात? डायनोसॉर्स तर इतके महाकाय होते, अवाढव्य होते, इतके ताकदवान होते, पृथ्वीवर त्यांचं साम्राज्य होतं. त्या पृथ्वीवरच्या साम्राज्याला डायनोसॉरचं युग असंही म्हटलं जातं. आणि डायनोसॉर आज अस्तित्वात नाहीत आणि या मुंग्या बारक्या चिमुकल्या कशा काय आहेत? तर हीच तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना, की काही नैसर्गिक आपत्तीमुळं डायनोसॉर जे होते पृथ्वीवरचे ते नष्ट झाले आणि नामशेष झाले. आणि त्या आपत्तीतून सुद्धा हा चिमुकला असणारा जीव जो तुमच्या घरातल्या डब्यातील साखर घेऊन जाताना दिसतो तो टिकला. आणि त्यामुळं आश्चर्य वाटेल तुम्हाला की या मुंगीनं एक मोठं साम्राज्य तयार केलं. एडवर्ड विल्सन नावाचा एक मोठा संशोधक आहे आत्ताच्या काळामध्ये. त्यानं तर त्याचं संपूर्ण जीवन मुंग्यांच्या अभ्यासासाठी वाहून घेतलं होतं. तुमच्यासारखाच तो छोटा 13 वर्षाचा छोटासा एक किशोर होता आणि त्याला एकदा खेळता खेळता मुंग्याची एक प्रजाती सापडली जी त्याला वाटलं की नवीन असावी. म्हणून त्यानं काय केलं, त्या प्रजातीचा अभ्यास केला आणि त्याचं संशोधन करून ते पाठवलं त्यानं. आणि आश्चर्य वाटेल की एका नवीन प्रजातीचा शोध त्या छोट्याशा चिमुकल्या अशा किशोरवयीन मुलानं केला आणि त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. त्यानं मुंग्यांचा आयुष्यभर, आता त्यांचं त्या शास्त्रज्ञाचं वय आहे 85 पेक्षा जास्त, पण आयुष्यभर त्या माणसानं मुंग्यांचा अभ्यास केला. तर अशा एडवर्ड विल्सन सारख्या बऱ्याच संशोधकांनी वेगवेगळ्या
वेळी अभ्यास करून मुंग्यांचं हे अद्भुत विश्व जे आहे ते तुमच्यासमोर आपल्यासमोर आणलं आणि याच अद्भुत विश्वाचा परिचय मी तुम्हाला करून देणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण मुंगीच्या शरीरापासून सुरुवात करू. खूप जणांना वाटेल की मुंगीचं शरीर जर आपण बघितलं, बारकाईने बघितलं, तर आपल्याला दिसतं की मुंगीला 6 पाय असतात. आता कीटक जो आहे, म्हणजे पृथ्वीवर वेगवेगळे जीव आहेत, त्या जीवांच्यामध्ये जे कीटक असतात, तो कीटक वर्ग आपल्याला त्यांना असणाऱ्या 6 पायांच्यामुळं आपल्याला ओळखता येऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही गोष्ट कळते की मुंगी हे एक कीटकवर्गीय किंवा ज्याला आपण किडा म्हणतो, किडावर्गीय, कीटकवर्गीय जीव आहे. आता खूप जणांना वाटेल की त्या मुंग्यांना 6 पाय असतात, त्या 6 पायाचं एवढं काही विशेष, पण संशोधकांनी त्याच्यातही अद्भुत गोष्टी त्यांना कळालेल्या आहेत. जर एखाद्या मुंगीला एखादी वस्तू उचलायची असेल तर ती कितपट वस्तू उचलू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला वाटेल की एवढं काय त्याच्यात. आता मला समजा वजन उचलायचं असेल, तर मी माझं वजन आहे त्या वजनाच्या दुप्पट तिप्पट वजन उचलता येणं मला अवघड असतं. म्हणजे वेटलिफ्टर्स ते ऑलिम्पिकमध्ये करतात, पण सर्वसामान्य पातळीवर ते करता येत नाही. पण मुंगीचं आश्चर्य आहे की ती तिच्या वजनाच्या 50 पटपेक्षा जास्तचं वजन उचलू शकते. म्हणजे साधी चिमुकली असणारी मुंगी, पण जरा तुम्ही बारकाईने बघितलं तर लक्षात येतं की त्या मुंगीच्या पायामध्येही किती ताकद आहे. जर मुंगीचा मेंदू जर बघितला तर खूप बारीक आहे. पण इथं आपल्याला ह्या गोष्टीची उपमा दिल्यावर मुंगीच्या जीवनाचा परिचय होतो की मुंगीचा मेंदू जरी बारीक असला, सुईच्या टोका एवढा जरी असला, तरी सगळ्या मुंग्या मिळून एक समूह बुद्धिमत्ता तयार करतात, ज्याला आपण कलेक्टिव्ह इंटेलिजन्स किंवा असं म्हणता येईल की समूह बुद्धिमत्ता. आणि या समूह बुद्धिमत्तेनं ते जे काय करतात ते खरोखर आपल्याला तोंडात बोट घालायला लावतं. आणि इतकं अद्भुत असतं की ते बऱ्याच वेळा आपण तोंडातलं बोटसुद्धा काढायचं विसरतो, असं होतं. आता काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आता मुंगी, साधा एक तुम्ही प्रयोग करून बघा की आपल्या घरामध्ये भिंत असते आणि त्या भिंतीवरनं मुंगी चालतेली दिसते. बऱ्याच वेळा आपण बघतो की एक मुंगी चालत असते, दुसरी मुंगी पण तिच्या मागनं चालत असते, तिसरी मुंगी पण चालत असते, आणि अशी सगळी मुंग्यांची एक रांग असते. सगळ्या मुंग्या ओळीनं एका रांगेमध्ये, जसं तुम्ही कवायतीला उभे राहता शाळेमध्ये, तसे एका रांगेमध्ये दिसतात. आता काही मुलांना प्रश्न पडला असेल, काही मित्रांना, की त्या सरळ कशा काय जाऊ शकतात एका मागून. तर संशोधकांनी सिद्ध केले की ज्यावेळी एखादी मुंगी भिंतीवरून किंवा एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते, त्यावेळी जात असताना ती तिच्या शरीरामध्ये असणारे एक रसायन सोडत जाते, जेणेकरून मागून येणाऱ्या मुंगीला कळावं की मी या मार्गानं गेले. त्यामुळे इतर मुंग्या त्या मुंगीच्या मागून हळूहळू जायला लागतात आणि अशा मुंग्या जात 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 एक तिथं रसायनाचा मार्ग तयार होतो. म्हणजे आता आपण रोडवरनं जातो तर रोड आपल्याला इतर गोष्टींच्या पेक्षा वेगळा करता येतो, कारण तो सरळ असतो आणि त्याची रचना पण वेगळी असते. मुंग्यांचेही रोड असे असतात, फक्त आपल्याला ते दिसत नाहीत. बारकाईनं बघितलं तर तुम्हाला दिसतील. भिंतीवर असे रसायनांचे रेषांचे रोड असतात आणि मुंग्या त्याच्यावरनं ये जा करत असतात. या रसायनाचा, ज्याला आपण फेरोमेन म्हणतो, त्या फेरोमेनचा शोधही त्या छोट्याशा 13 वर्षाच्या किशोर एडवर्ड विल्सन, जो आज जगात सगळ्यात मोठा मुंगीचा संशोधक समजला जातो, त्यानंच लावला मुंग्यांच्या भाषेचा शोध. तुम्हाला माहीत असतील लहान मुलांच्या गोष्टी लिहिणारे प्रसिद्ध लेखक अनिल अवचट. तर अनिल अवचटांनी मुंगीच्या या भाषेला, जसं मी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला हाक मारतो, तसं रासायनिक हाका किंवा रासायनिक हाक असं खूप एक गंमतशीर नाव दिलेलं आहे. आता त्यामुळे लक्षात येतं की मुंग्यांची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये मी जसा शब्द वापरतो तशी शब्द वापरण्याची क्षमता नसते. आता तुम्ही म्हणाल की काही ॲनिमेशनच्या चित्रपटामध्ये, मी जसं बग्स लाईफ किंवा अँट्स, अशा बऱ्याच इंटरेस्टिंग चित्रपटामध्ये आम्ही मुंग्या एकमेकाशी बोलतेले बघितल्यात, पण त्या फिल्ममधल्या ॲनिमेटेड मुंग्या आहेत. रिअल लाईफमध्ये तुम्ही कधी एकमेकाला मुंग्या बोलत्याला बघितल्यात का? तर मुंग्या अशा पद्धतीनं आपल्यासारख्या बोलू शकत नाहीत, पण रसायनांच्या साह्यानं ते एकमेकाला संदेश देऊन बोलतात, असं आपल्याला म्हटलं तरी चालेल. दुसरी गोष्ट की मग काही बालमित्रांना असा प्रश्न पडला असेल की मग बऱ्याच वेळा मुंग्या एकमेकाच्या जवळ येऊन एकमेकाच्या अँटेनानं असं काहीतरी एकमेकाला स्पर्श करतायत आणि तोंडाजवळ तोंड नेऊन असं काहीतरी बोलतायत असं वाटतं. पण
खरोखर जर आपण बघायला गेलं तर मुंग्या जसं मी तुमच्याशी बोलतोय किंवा तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलता तशा पद्धतीनं शब्द वापरून बोलू शकत नाहीत. ती जी भाषा आहे मुंग्यांची त्या भाषेला स्पर्शाची भाषा म्हणता येणं शक्य आहे आणि त्याच्यावरही बरेच संशोधक अभ्यास करत आहेत की त्या पद्धतीची मुंग्यांची भाषा असू शकते का. अजून एक खूप इंटरेस्टिंग भाषा मुंग्या वापरतात. ती भाषा म्हणजे आवाजानं एकमेकाला संदेश देण्याची भाषा. आता तुम्हाला त्याचं उदाहरण देतो. काही मुंग्या तुम्ही बघितलं असेल, नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कवरी या चॅनेलवर तुम्ही बघितलं असेल की काही मुंग्या पानं कट करून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेत्याला आपल्याला दिसतात. बऱ्याच वेळा आपल्याला नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कवरी चॅनेलमध्ये मुंग्यांची अशी पानाची रांग दिसते. एकामागून एक मुंग्या पानं घेत निघाल्यात असं दिसतं. आता काही संशोधकांना वाटलं सुरुवातीला की बहुतेक मुंग्यांना ऊन लागत असेल, त्यामुळे आपण ज्या पद्धतीने छत्री वापरतो त्या पद्धतीनं छत्री म्हणून ती पाने वापरत असतील. पण थोडं बारकाईनं अभ्यास केल्यावर लक्षात आलं की छत्री म्हणून ती गोष्ट मुंगी वापरत नाहीत. तर ती जी झाडाची पानं असतात ती त्यांच्या वारुळात नेतात, त्यांचं बारीक 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 कटिंग करतात आणि कटिंग करून त्यांच्या वारुळामध्ये काही ठिकाण असतात तिथं ती पानं ठेवली जातात. त्या पानांच्यावर बुरशी येते आणि त्या बुरशीची शेती करतात. हेही तुम्हाला आश्चर्यकारक वाटलं असेल की मानव प्राणी काही हजार वर्षापासून शेती करतोय, पण तिथंही आपल्याला मुंग्यांनी मागं टाकलेलं आहे. कारण तुम्हाला वाटतंय की किती वर्षापासून मुंग्या शेती करत असतील? थोडा विचार करा बघू, किती वर्ष? काही लाख वर्ष? आश्चर्य वाटेल तुम्हाला, 5 करोड वर्षापासून मुंग्या पृथ्वीवर शेती करतायत. तर मुंग्यांच्या अशा अद्भुत गोष्टी आपल्याला दिसतात. तर त्यामधली काही मुंग्या असतात ज्यांना कार्पेंटर अँट्स असं म्हटलं जातं. म्हणजे मुंग्यांच्या विविध प्रजातीमधील काही मुंग्या असतात ज्यांना कार्पेंटर किंवा सुतार मुंग्या असं म्हटलं जातं. आणि सुतार मुंग्या ज्या पद्धतीनं सुतार हा करवतीनं एखादा भाग कापत असतो त्या पद्धतीनं त्या मुंग्या ज्या असतात ते वेगवेगळे जे पानाचे झाडाचे घटक असतात त्या कापत असतात. आता काय होते की काही मुंग्यांना एखाद्या झाडाच्या फांदीवर गेल्यावर एखादी अन्नासारखी गोष्ट सापडू शकते. आता ती सापडल्यावर त्या मुंगीला जर दुसऱ्या मुंगीला संदेश द्यायचा असेल की बाबा इथं अन्न आहे, इथं आपल्याला काहीतरी इंटरेस्टिंग सापडलं आहे जे इतर मुंग्यांना सांगायचं आहे, तर ती काय करते की त्या झाडाच्या फांदीच्या त्या भागाला असं आपला जो खालचा भाग असतो तो असं घासते आणि घासल्यावर असा खार 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 आवाज येतो. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एका जर मुंगीनं असं थोडं घासायला सुरुवात केली तर तिच्या शेजारच्या इतरही मुंग्या तसं घासायला सुरुवात करतात आणि त्या घासण्याचा आवाज काही वेळा जसं ड्रम वाजतो ना तसा येतो. तर बऱ्याच वेळा एकदम गमतीनं किंवा विनोदानं याला मुंग्यांचं ड्रम वादन असं म्हटलं जातं. तर मुंग्यामधील आपल्याला संदेशवहन ह्या भागाचा आपण परिचय करून घेतला. आता अजून एका दुसऱ्या भागाचा आपण तेवढ्याच मनोरंजक भागाचा परिचय करून घेऊया. तो भाग म्हणजे आहे मुंग्यामधील संरक्षण प्रणाली. जसं आता मला इतर गोष्टींच्यापासून संरक्षण करायचं असेल तर आपल्या मानवी समाजामध्ये पोलीस व्यवस्था आहे किंवा एका देशाला दुसऱ्या देशाच्या शत्रूंच्यापासून संरक्षण करायचं असेल तर तिथं लष्करी व्यवस्था आहे. आता अशा पद्धतीची व्यवस्था मुंगीच्या समाजात आढळते. आता याची उदाहरणं मी तुम्हाला सांगतो, मग तुम्हाला पुन्हा तोंडात बोट घालायला लागेल. पहिलं उदाहरण, मुंग्यांच्या समाजामध्ये वॉचमन आढळतो. आता तुम्ही म्हणाल वॉचमन तर आपल्या अपार्टमेंटमध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो की एखादा बाहेरचा माणूस जर आपल्या अपार्टमेंटमध्ये येणार असेल तर त्या माणसाला वॉचमन थांबवतो, त्याला विचारतो, हां तुम्ही कुठून आलात, तुमचा आयडेंटिटी दाखवा, तुमचं काय काम आहे. आणि हे सगळं तपासणी झाल्यावरच तो माणूस वॉचमन जो असतो तो आपल्याला अपार्टमेंटमध्ये त्या नवीन माणसाला सोडतो. मुंगींच्या वारुळामध्ये पण असंच असतं. समजा एखादा दुसरा किडा मुंगीच्या वारुळात जर जाणार असेल तर मुंगीच्या वारुळामध्ये जिकडं छिद्र असतात त्या सगळ्या छिद्रांच्या मध्ये वॉचमन थांबलेले असतात, म्हणजे वॉचमन मुंग्या. आणि त्या कीटकांची किंवा इतर मुंग्यांची तपासणी करतात आणि त्यांना जर त्या आपल्याच कॉलनीमधील म्हणजे आपल्याच कुटुंबातील मुंग्या असतील किंवा कीटक असतील तरच त्यांना प्रवेश देतात, अदरवाईज त्यांना प्रवेश नाकारतात. आणि समजा तरीही आक्रमक जर एखादा कीटक असेल तर मग त्या लगेच संदेश देतात आपल्या बंधू किंवा भगिनी मुंग्यांना आणि त्या किड्यावर आक्रमण करून त्यांचं ते आक्रमण परतावलं जातं.
तर आपल्याला लक्षात आलं की मुंग्यांच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला आपण बघितलं की मुंग्यांच्यामध्ये वॉचमन आढळतात. आता वॉचमन जसे आहेत तसं मुंग्यांच्यामध्ये पोलिसही आहेत. आता तुम्ही म्हणाल हे काहीतरी खोटं बोलतेत असं वाटतंय, पण जसं आता पोलीस व्यवस्थेचं काम काय असतं, मानवी समाजामध्ये कसं असतं की एखादा व्यक्ती एखादी चुकीची गोष्ट करत असेल तर पोलीस त्याला पकडतात आणि त्याला तुरुंगात डांबतात किंवा त्याला काय असेल ते कायद्याच्या नुसार शिक्षा दिली जाते. आता ह्याचंच उदाहरण मुंगीच्या वारुळामध्ये किंवा मुंगीच्या समाजामध्ये कसं आहे बघू आपण. अशा पद्धतीचं उदाहरण मधमाशीमध्ये पण आढळतं. मधमाशींच्यामध्येही पोलीस आढळतात आणि ते पोलीस म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला, की कसं असतं की मुंगीच्या वारुळामध्ये फक्त राणी मुंगी असते, जिला आपण ममा अँट असं म्हणू शकतो, सगळ्यांची आई असणारी राणी. तर ती राणी जी असते ती अंडी घालत असते आणि मुंगीच्या वारुळामध्ये इतर कुठल्याही मादी मुंग्यांना अंडी घालायची परमिशन नसते. तर समजा एखाद्या दुसऱ्या मादी मुंगीनं चुकून अंडं घातलं तर मुंग्यांच्यामध्ये काही मुंग्या असतात ज्यांना पोलीस मुंग्या असं म्हटलं जातं. त्या इकडं तिकडं कायम जसं पोलीस लक्ष ठेवून असतात तशा लक्ष ठेवून असतात. आणि समजा राणी मुंगी व्यतिरिक्त इतर कुठल्या दुसऱ्या मुंगीनं जर अंडं घातलं असेल तर तिचा तपास लावला जातो, कारण त्या अंड्याचा वास आणि अंडं घालणाऱ्या मुंगीचा वास त्या शरीराचा सारखा असतो. त्यावरनं ती पोलीस मुंगी तिचा तपास लावते आणि तिला पकडते. आणि जर ती तरीही पुन्हा असं करताना आढळली तर तिला ठार मारलं जातं. म्हणजे यावरनं तुम्हाला लक्षात आलं की मुंग्यांच्यामध्ये वॉचमन आहेत तसे पोलिसही आहेत. आता याच्यापेक्षाही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे जी खरोखर अद्भुत आहे. म्हणजे मला ज्यावेळी मी सुरुवातीला ती गोष्ट वाचली त्यावेळी मलाही पटलं नाही की हे खरं आहे का खोटं आहे. पण मुंग्यांच्यात प्रायव्हेट बॉडीगार्डही आढळतात. आता तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की मोठे मोठे चित्रपट अभिनेते असतात किंवा व्यावसायिक असतात किंवा श्रीमंत लोक असतात. ते सगळे लोक काय करतात तर ज्यावेळी ते इकडे तिकडे जात असतात त्यावेळी त्यांच्याबरोबर काही प्रायव्हेट बॉडीगार्ड्स असतात जे त्यांच्याबरोबर आसपास थांबलेले असतात आणि जात असतात आणि ते त्यांना संरक्षण देतात. ते कडं करून असतात त्यांच्या कडनं. आता मुंग्यांमधल्या एक पद्धतीची मुंग्या आहे तिच्यामध्ये प्रायव्हेट बॉडीगार्ड सिस्टीम आढळते हे संशोधकांना कळालं. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की काही मुंग्या हे झाडाची पानं कट करतात आणि कट करून त्या ओळीनं घेऊन जातात. आता ह्या ज्या पानकाप्या मुंग्या असं आपण जे म्हणतो ज्या लीफ कटिंग अँट्स असतात, त्या लीफ कटिंग अँट्स असतात त्यावेळी ज्यावेळी त्या झाडाची पानं आणण्यासाठी जात असतात त्यावेळी त्या रिकाम्या असतात. पण रिकाम्या असल्या तरी त्यांना तिथं सुरक्षा असते असं नाही, कारण जंगल हे मुंग्यांच्यासारखंच अद्भुत गोष्ट आहे. तर ज्यावेळी त्या लीफ कटर अँट्स म्हणजे ज्या पानकाप्या मुंग्या चालत चालत जात असतात त्यावेळी तिथून एक वर दबा धरून बसलेली माशी असते. त्या माशीचं नाव आहे फोरिड माशी. ती काय करते, खालून मुंगी निघाली की वरून त्या मुंगीवर अटॅक करते, तिच्या शरीरामध्ये किंवा मेंदूमध्ये छेद करते आणि आपल्या शरीरातली अंडी तिच्या शरीरामध्ये किंवा मेंदूमध्ये घालते. आश्चर्यकारक आहे ना. ह्याच्या पुढं तर बघा की हे जे तिच्या शरीरामध्ये किंवा मेंदूमध्ये घातलेली अंडी ती हळूहळू त्या मुंगीचा मेंदू किंवा शरीर खायला लागतात आणि मोठी होतात. आणि जसं जसं तिच्या शरीरातली ती फोरिड माशीची पिल्ली वाढायला लागतात तसं मुंगी मरून जाते. आता त्यामुळं फोरिड माशीचा हल्ला जो असतो तो जात असताना परतावून लावणं हे पानकापी मुंगी म्हणजे जी लीफ कटर अँट आहे तिला ते खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळी ती रिकामी असते, पान आणायला जात निघालेली असते, त्यावेळी जर समजा फोरिड माशीचा एकदम अटॅक झाला तर ती काय करते, हिला प्रतिकार करू शकते आपल्या जबड्यानं, आपल्या पायांच्या साह्यानं. पण येताना तर तिच्या तोंडामध्ये पान असतं. जबडा तर तिचं सगळ्यात महत्त्वाचं शक्तिशाली शस्त्र आहे आणि त्या तोंडामध्ये तर तिच्या पान असतं आणि चालताना सुद्धा खाली लक्ष असतं. तर मग आता या फोरिड माशीपासून कसं काय संरक्षण करणार. तर संशोधकांनी बारकाईने बघितलं त्यावेळी ती मुंगी, पानकापी मुंगी पानं घेऊन येताना परत येत असते. त्यावेळी येत असताना तिच्यावर ज्यावेळी फोरिड माशी हल्ला करते त्यावेळी त्या मुंगी, पानं घेऊन जाणाऱ्या मुंगीच्या अंगावर 4-5 मुंग्या दिसतात ज्या त्या फोरिड माशाच्या हल्ल्याला परतावतात. आता खूप जणांना वाटेल ह्या मोठ्या मुंगीच्या अंगावर असणाऱ्या ह्या ज्या प्रायव्हेट बॉडीगार्ड असणाऱ्या मुंग्या आहेत 5-6 त्या कुठून आल्या असतील.
संशोधकांनी बारकाईनं अभ्यासलं. मग त्यांना लक्षात आलं की ज्यावेळी ही मुंगी सुरुवातीलाच वारुळातून बाहेर निघते पानं आणण्यासाठी, त्यावेळी तिच्या अंगावर 5-6 छोट्या मुंग्या चढून बसतात आणि त्याच मुंग्या येताना त्या पानावर चढलेल्या असतात आणि तिच्या अंगावर चढलेल्या असतात आणि ज्यावेळी फोर्डी माशीचा हल्ला होतो त्यावेळी त्या 4-5 मुंग्या त्या हल्ल्याला परतावून लावायचं काम करतात. बघितलं की आपल्यामध्ये जसे प्रायव्हेट बॉडीगार्ड असतात किंवा बाउन्सर्स असतात, तशा पद्धतीची जी बाउन्सर्सची सिस्टीम किंवा प्रायव्हेट बॉडीगार्डची सिस्टीम मुंग्यांच्यामध्येही आढळते. खरोखर अद्भुत आहे ना. म्हणजे मुंग्यांच्या विश्वाचा जर आपण विचार केला तर खूप गोष्टी मुंग्यांच्या विश्वामध्ये आढळतात आपल्याला. तर आता अजून काही आपण गोष्टी मुंग्यांच्या वारुळातल्या किंवा इतर गोष्टी समजावून घ्यायचा प्रयत्न करू. तुम्हाला असं वाटेल की आता समजा मानव प्राणी हा खूप बुद्धिमान प्राणी आहे आणि त्यानं त्याच्या बुद्धिमत्तेच्या साहाय्यानं इतर बरेच प्राणी माणसाळवले आहेत. जसं कुत्रा असेल, मांजर असेल, घोडा असेल, गाय असेल, म्हैस असेल. गाई म्हशीचं आपण बघतो त्यावेळी लक्षात येतं आपल्याला की दूध आपल्याला हवं असतं म्हणून आपण त्यांना सांभाळतो आणि आपण त्यांना चारा वैरण आणून देतो आणि आपण त्यांच्याकडून दूध आपल्यासाठी वापरत असतो. अशा पद्धतीची व्यवस्था मुंग्यांच्यात असेल का, असं काही हुशार आपल्या किशोर मित्रांना वाटत असेल. आश्चर्य वाटेल तुम्हाला, अशीही व्यवस्था त्यांच्यामध्ये आढळते जिला मुंग्यांचं गोपालन असं म्हटलं जातं. म्हणजे आता तुमच्यातले काही जण गावाकडचे असतील, त्यांना माहीत असेल की ऊस तुम्ही बघितला असेल. ऊसावर एक पद्धतीची कीड येते, मावा. पांढऱ्या पद्धतीचा एक असा मलमली टाईप किडा असतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती ऊसावर असणारी कीड असते, पण मुंग्यांना तो किडा खूप आवडतो. मुंग्या त्या किडाला जसं आपण गाय आणि म्हैस सांभाळतो आणि त्यांना संरक्षण देतो, चारा देतो, वैरण देतो आणि आपल्याला ज्यावेळी गरज असते तेव्हा आपण तिची धार काढतो, दूध वापरतो, तशा पद्धतीचं सेम मुंग्यांच्यात आढळतं. मुंग्या काय करतात, त्या किड्याला सांभाळतात, त्या किड्याला संरक्षण देतात, त्या किड्याला बऱ्याच वेळा चरायला सुद्धा घेऊन जातात. जसं आपण गाई म्हशींना चरायला घेऊन जातो तेव्हा त्याचं संरक्षण पण करतात. आणि ज्यावेळी मुंग्याला भूक लागते त्यावेळी मुंग्या त्या ज्याला आपण मावा किडा किंवा इंग्लिशमध्ये ॲफिड असं म्हटलं जातं, त्याला असं जाऊन अँटेनानं मला भूक लागली असं सांगतात आणि ॲफिड पण ज्या पद्धतीनं गाई म्हशी दूध देतात त्या पद्धतीनं मधासारखा एक गोड पदार्थ असतो, तो मुंग्यांना देतात. तर या सगळ्या अशा अद्भुत गोष्टी आहेत मुंग्यांच्या विश्वामध्ये. ह्यासारख्या अगणित गोष्टी आहेत. त्यातल्या काही गोष्टींचा आपण परिचय करून घेतला आणि मुंगी ही इतकी जरी वैयक्तिक पातळीवर बुद्धिमान असणारी जीव नसली तरी ज्यावेळी त्या सगळ्या एकमेकाला मिळून जसं आपण म्हणतो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं एक संत तुकारामांचा अभंग आहे. मला तर असं वाटतं की सगळ्यात जास्त हा अभंग सजीव सृष्टीमध्ये मुंग्याच पालन करतात असं मला वाटतं. कारण त्यांची समूह बुद्धिमत्ता ही खूप जबरदस्त आहे आणि यातल्या काहीच उदाहरणांचा तुम्ही आत्ता आपल्या या गोष्टीमध्ये परिचय करून घेतला. तर मी शेवट तुम्हाला सांगतो मित्रांनो की एडवर्ड विल्सन जो वयाच्या 13व्या वर्षी मुंगीच्या प्रेमात पडला आणि आज वयाच्या 85व्या वर्षीही तो मुंगीचा अभ्यास करतोय. संपूर्ण या आपल्या आयुष्यभरामध्ये त्यानं जवळजवळ 800 नवीन मुंग्यांचा शोध लावला आणि बरंच वेगवेगळं संशोधन केलं. चांगली याविषयीची पुस्तकं लिहिली. लहान मुलांच्यासाठी काही कथा लिहिल्या मुंग्यांच्या, जेणेकरून त्यांनी मुंग्यांचा लहान मुलांसाठी परिचय व्हावा. तर एडवर्ड विल्सनसारखा जो आपली जी जिज्ञासू वृत्ती आहे ते आपल्यातल्या सर्व बालमित्रांनी, किशोर मित्रांनी जागे ठेवायला पाहिजे. आणि आपल्या घरात लगेच मुंगी आली की लगेच तिला झाडून मार किंवा मुंगी आपल्या घरातल्या डब्यातल्या लगेच बिस्किटं घेऊन जाते किंवा बिस्किटांना छिद्र पाडते म्हणून लगेच तिला मार, असं करायच्याऐवजी मला वाटतं की काही किंवा सर्वच बालमित्रांनी बारकाईनं थोडं समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की ही मुंगी कुठून येते, कुठं जाते, ही मुंगी एकमेकीशी बोलत असेल म्हणजे काय करत असेल, या मुंग्यांचं घर कुठं आहे, मला घर बघता येईल का, या घराची रचना कशी आहे. अशा बऱ्याच अद्भुत गोष्टी आहेत त्या तुम्हाला जसं जसं तुम्ही जिज्ञासू वृत्तीनं आसपास बघाल तसं तुम्हाला दिसून येते. तर कशी वाटली मुलांनो ही मुंगीची खरीखुरी गोष्ट, ही गोष्ट ऐकल्याबद्दल आणि याविषयी समजून घेतल्याबद्दल सर्व तुमच्या मुलांचे धन्यवाद.
तर सर्व मुलांनो काळजी घ्या. नमस्ते.